मुलांमध्ये दडलेल्या सुप्त प्रतिभेचे, कलागुणांचे योग्य रीतीने पोषण होणे, त्याकरिता त्यांना आवश्यक मार्गदर्शन, दिशा देणे आणि त्यांचे व्यक्तिमत्व विधायक स्वरूपामध्ये विकसित करणे या उदात्त हेतूने विश्व मांगल्य सभा शाखा कारंजाच्या वतीने श्री गुरुमंदिर सभागृहामध्ये 28 एप्रिल पासून विश्व मांगल्य बाल सभा संस्कार शिबिराला प्रारंभ झालेला आहे। 3 मे पर्यंत श्री गुरुमंदिर सभागृहामध्ये हे शिबिर होणार आहे। शिबिर सायंकाळी 5:30 ते 8 वाजेपर्यंत या वेळेमध्ये या शिबिरामध्ये जवळपास 76 मुले-मुली सहभागी झालेली आहेत। या उपक्रमाबाबत मनोगत व्यक्त करताना विश्व मांगल्य बाल सभा संस्कार शिबिर समन्वयक शुभांगी चिमनकर यांनी सांगितले की आजच्या या धकाधकीच्या काळामध्ये बालकांना धार्मिक शिक्षण व संस्कार मिळणे अतिशय गरजेचे आहे। भौतिकवाद वाढल्याने तसेच तंत्रज्ञानाच्या अतिवापराने विचारांची दिशा ही हरवलेली आहे। मुलांच्या हातामध्ये आता पालकांचा मोबाईल आणि टीव्हीचे रिमोट आलेले आहेत। दिवसभर मुले टीव्ही समोरच बसून राहतात। या कोवळ्या वयातच मुलांना योग्य दिशा गवसली तर ते कुटुंबाचा, समाजाचा आणि सोबतच राष्ट्राचा उद्धार करण्याचे कार्य करू शकतील अशी विधायक पिढी निर्माण व्हावी या उद्देशाने विश्व मांगल्य सभा शाखा कारंजाच्या वतीने बालसभा संस्कार शिबिराचा उपक्रम राबविण्यात येत आहे। 9 या वर्षीच्या शिबिरामध्ये कारंजामधील बहुसंख्य मुलामुलींनी उत्साही सहभाग नोंदवून प्रेरणादायी अशी ऊर्जा मिळविली आहे। या शिबिराला विश्व मांगल्य सभा विदर्भ प्रांत अध्यक्ष प्राध्यापक अंजली कोडापे, कारंजा शाखा अध्यक्ष सई डहाके, उपाध्यक्ष मनीषा जोशी तसेच सभेच्या सर्व कार्यकर्ता व श्री गुरुमंदिर संस्थान आणि विजडम बाल जगतचे सहकार्य लाभत आहे। कारंजा लाड येथून VCN करिता अक्षय लोटे यांचा हा वृत्तांत।